असे सुंदर केस बनवायचे तर महिन्याला तुम्हाला सुद्धा ही गोष्ट करायलाच पाहिजे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर केस कसे दिसतायत ना, याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे. ज्यांना खरोखर हेअर ट्रीटमेंट घेण्यासाठी ना तेवढे पैसे किंवा केमिकल वापरायचं नसेल ना, तर तुम्हाला सुद्धा याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण की मेहंदीला पर्यायच नाही जर तुम्हाला तुमचे केस मेंटेन ठेवायचे असतील ना. तर कुणी कितीही काही म्हणू देत, ज्यांना मेहंदीची आवड नाही किंवा जे केमिकल मेहंदी लावून ज्यांचे केस खराब झालेले आहेत ना, तर ते नॅचरल मेहंदीला सुद्धा नावेच ठेवतात किंवा याने सुद्धा केस खराबच होतात असं सांगतात. तर असं काहीच नाही. त्याच्यामुळेच नॅचरल मेहंदी आणि त्याच्यामध्ये अशा नॅचरल वस्तू ॲड करायच्या आहेत. 2 मेहंदीचे पॅक घेतलेले आहेत मी, जी दरवेळेस लावते तीच लोखंडी कढई, भृंगराज पावडर, घरीच बनवलेली आवळा पावडर आणि घरीच बनवलेली जास्वंदीच्या फुलाची पावडर, या 3 पावडर मी मिक्स केलेल्या आहेत. परत एक डिकॉक्शन रेडी करायचं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही काय साहित्य टाकताय तर जवस, मेथी, कलोंजी 3 वस्तू टाकलेल्या आहेत. चहा पावडर टाकलेली आहे कलरसाठी. तुम्ही कॉफी पावडरसुद्धा टाकू शकता. जवस खूप महत्त्वाचे आहेत कारण की मेहंदीने जो ड्रायनेस येतो की नाही मेहंदी लावल्याच्या नंतर, तर जवस जर तुम्ही यात ॲड केलं ना तर खूप सिल्की होतात केस, अजिबात ड्रायनेस राहत नाही. आणि मेथी दाणे तर बघा, परत तेच की शाईन ॲड करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 तास जवळजवळ आपल्या केसांवरती मेहंदी असते आणि कोणतंही आपण मग हेअर मास्क एवढा वेळ ठेवत नाही किंवा कोणतंही टोनरसुद्धा नाही. तर याच्यामुळेच मेहंदीचं जे पण घटक असतील ना त्यामधील ते आपल्या केसांमध्ये राहतात आणि मुळांना पोषण तत्वे पण भेटते आणि वरून केस पण मेंटेन होतात. कलोंजी पण तसंच आहे. तर बघा, संध्याकाळचं टायमिंग होतं, मी मेहंदी प्रिपेअर करत होती, तर अगोदर चहा पिऊन घेतला आणि डिकॉक्शन थंड होईपर्यंत म्हटलं आणि आजची ही प्रोसेस उद्याच्या त्याच वेळेपर्यंत. तर हे थंड झालेलं आहे डिकॉक्शन, तुम्ही बघू शकता. आपण जवसाचं खूप जास्त घट्ट जेलही बनवलेलं नाही, पण हे नॉर्मल जे डिकॉक्शन असतं एकदम पाणी असतं कलरफुल, तसंही नाही. तर थोडंसं जेली टाईप आहे आणि तेच महत्त्वाचं काम करणार आहे केसांना एकदम स्मूथ करण्यासाठी. आणि केसांना कलर तर येणारच आहे आणि एवढे नॅचरल आपण गोष्टी याच्यामध्ये ॲड करतो ना, त्याच्यामुळे केस वाढायला किंवा आपले केस एकदम हेल्दी व्हायला मदत होते. आणि त्याच्यामुळंच मी परत तेच सांगत असते की महिन्यातून एकदा मेहंदी तुम्ही लावतच चला. आणि यावेळेस बघा, इकडे आपल्याला थंडीमुळे किंवा दुसऱ्या दिवशी काही गोष्टी ॲड करायच्या असतात म्हणून अशी घट्ट मेहंदी भिजवायची आहे. खूप लगेच पातळ करायची नाही, कारण दुसऱ्या दिवशी पण आपल्याला याच्यामध्ये काही लिक्विड्स ॲड करायचे आहेत. म्हणून घट्ट अशी मेहंदी मिक्स केलेली आहे आणि कढईला असं पसरवून ठेवायची. म्हणजे रात्रभर भिजण्याचं जे मेहंदीचं काम आहे ना, तर ती मेहंदी करून घेते आणि दुसऱ्या दिवशी परत बघा आपल्याला छान असं एक प्रिपेअर करायचं आहे. मेहंदीचा कलर बघा रात्रभर भिजल्यामुळे की नाही खूप छान, आणि याच्यामध्ये आपण आवळा पावडर ॲड केलेली होती, कढईमध्ये भिजत घालतोय त्याच्यामुळे नॅचरली थोडासा काळपट कलर यायला मदत होते. त्याच्यामुळे खूप ऑरेंज किंवा खूप असा लाल कलर येत नाही केसांना. दुसऱ्या दिवशी आपल्याला इकडे मी ॲलोवेरा, कढीपत्ता आणि आवळे घेतलेले आहेत. आता तर सगळीकडे आवळे भेटतायत आणि फ्रेश भेटतायत. तुम्ही आत्ताच आवळे साठवून ठेवा, त्याची पावडर बनवून ठेवा नंतर वापरासाठी. तर या 3 वस्तूचा असा मी रस म्हणा, ज्यूस म्हणा किंवा जेल काढलेला आहे आणि हे किती छान आहे केसांसाठी ना. हे तुम्ही एक ॲज अ हेअर मास्क, ॲज अ टोनर, ॲज अ टॉनिक म्हणून सुद्धा केस धुण्यापूर्वी लावू शकता. मेहंदीमध्ये ॲड केल्यामुळे आपली मेहंदी अजून हेल्दी बनते आणि केसांसाठीचा हा पॅक अजून छान हेल्दी बनतो आणि केसांना कलर तर येतोच, पण इतर ना सगळेच फायदे होतात. हे सगळं जर तुम्ही मंथलीच्या गोष्टी मी सांगते ते केलं की नाही, तर 70-80% केसांचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते होतच नाहीत. आणि राहिलेलं काही थोडंफार असेल ना, तर थोडंसं काही केअर करायची असते किंवा खाण्यातून काही गोष्टी घ्यायच्या असतात. तर मी तर याच गोष्टी परत परत तेच तुम्हाला सांगेल. तर बघा, माझ्या केसांना लेंथला तुमच्या लक्षात येईल की खूप छान कलर आहे. अजिबात काहीच नाही का असं ड्राय वगैरे दिसत नाहीत. पण जे आपलं स्कॅल्प असतं किंवा स्कॅल्पपासून थोडेसे केसांपर्यंत बघा, जिकडून थोडेसे व्हाईट कलर दिसतो, जो कलर गेलेला असतो किंवा हेअर ग्रोथ जी झालेली असते आणि थोडासा स्कॅल्पच्या हीटमुळे वगैरे घाम वगैरे येतो, त्याच्यामुळे पण थोडासा कलरही झालेला असतो, ड्रायनेस असतो. आणि म्हणून तर हे महिन्याला करायचं आहे की ते वेल ट्रीट व्हायला, मेंटेन होण्यासाठी. बघू शकतात जे थोडे पण जे आणि खूप जास्त मध्यंतरी वेळ जर गेला की नाही, तर मग परत मेंटेन होत नाहीत. मग असं ऑरेंज किंवा ते व्हाईट शेड दिसते. पूर्णपणे मेहंदी लावून झालेली आहे, कारण ते दाखवत नाही. खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, कारण की एवढ्या मोठ्या केसांना खूप वेळ जातो मेहंदी लावायला आणि शूटिंग करायला पण थोडं हेक्टिक जातं. पूर्ण वरनं कवर केलेलं आहे, जेणेकरून छान कलर पण येतो आणि केस असे रट किंवा असे तुटत वगैरे नाहीत ड्राय होऊन.
त्याच्यानंतर 2 किंवा 3 तास तुम्हाला जेवढं शक्य आहे ना तेवढं ठेवायचं आहे. 2 तास पण पुरेसे आहेत, पण एवढं छान प्रिपरेशन केलेलं असतं ना, तर 3 तास ठेवायचं चांगला कलर येण्यासाठी. ज्यांच्या केसांमध्ये व्हाईट ग्रे हेअर नाहीत ना, त्यांनी 2 तास ठेवलं ना तरी खूप झालं. 1-1.5 तास ठेवलं ना तरीसुद्धा खूप झालं. तर बघा 3 तासानंतर मी हेअर वॉश केलेला आहे. दुपारी मेहंदी लावलेली होती, थोडंसं थंडीमुळे उन्हात बसली थोडा वेळ आणि त्याच्यानंतर बघा असं छान हे नॅचरल लाईटमध्ये बघा तुम्ही बघू शकताय. केसांचा कलर बघा, शाईन बघा. फक्त पाण्याने केस धुतलेले आहेत आणि संध्याकाळचं जे सनलाईट असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. अजून तर याला ऑइलिंग करून शॅम्पूने केस धुवायचे, त्याच्या अगोदरच चमक बघा आणि कलर पण बघा खूप सुंदर आलेला आहे. आणि एवढं जरी मेंटेन राहिलं ना तरीसुद्धा खूप असं ऑरेंज, खूप असं लाल दिसत नाही. त्याच्यामुळे एवढं चालून जातं. खूप जास्त जर दिसलं तर इंडिगो मेहंदी नंतर आपण लावतो. मी काय करते 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा लावते, मग मध्यंतरी असंच थोडंसं नाही का मेंटेन ठेवते. दरच वेळेस नाही लावत. आणि बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे केसांना आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत. या सगळ्या वस्तू टाकल्यामुळे की नाही ड्राय अजिबात होत नाही. तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की जेवढं होईल तेवढं नॅचरल वस्तू ॲड करण्याचा. पावडरी पण करू शकता, पण परत तेच सांगेल की तुम्हाला हिबिस्कस म्हणजे जास्वंदीची फुलं, आवळा, ॲलोवेरा या गोष्टी ज्या तुम्ही नॅचरल स्वरूपात जेवढं जास्त टाकाल ना तेवढे केस अजून हेल्दी होतात, मेंटेन होतात. केस वाढवण्यापेक्षा मी तर म्हणेल जेवढे केस आपले आहेत की नाही तेवढे हेल्दी ठेवणं आपलं खूप महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर बघा चांगलं ऑइलिंग केलेलं आहे आणि केस धुतल्यानंतर परत हेच सनलाईटमधलेच केस आहेत. तुम्ही बघू शकता. मला काही ना काही काही असे कमेंट येतात, म्हणजे 1-2 आलेले आहेत की तुम्ही स्मूदनिंग करून घेतलेलं आहे आणि काही रेमेडी करून दाखवतात. तर मला अशा कमेंटवरती हसू पण येतं. काय करणार आता कुणाला मी समजून सांगणार ना, की मी कधी पार्लरलाच जात नाही. स्मूदनिंग ह्या गोष्टी करायचा तर काही संबंधच नाही. फक्त डव शॅम्पू लावते आणि एवढ्या नॅचरल रेमेडीज करते. तुम्ही आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये काही व्हिडिओ बघून तुमच्यासुद्धा लक्षात आलेलंच असेल की काही चेंजेस नाही आहेत. मी सांगण्यातून, बोलण्यातून, माझ्या दिसण्यातून सुद्धा जर काही चेंजेस होतच नसतील, तर मी कशाला काय करू आणि कशाला खोटं बोलू? जाऊ दे, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की माझे ओरिजिनल हेअर किंवा माझं हेअर केअर काय आहे आणि त्याच्यानुसार किंवा प्रॉपर हेअर केल्यानंतर केसांमध्ये खरोखर बदल होत जातो. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे की लेटेस्ट 1-1.5 वर्षापूर्वीपासून जेव्हापासून मी जेवढ्या नॅचरल एवढं आवळा, जास्वंदीची फुले, ॲलोवेरा या सगळ्याच गोष्टी ॲड करून मेहंदी लावत चाललेली आहे की नाही, तर केस असे जास्त सिल्की होत चाललेले आहेत. एकदम असे सुंदर, एकदम ते स्ट्रेट होत चाललेले आहेत. कंडिशनर लावायला विचारात सुद्धा येत नाही, एवढे छान ते असेच होत आहेत. अगोदर फक्त मी चहा पावडरचं ज्यावेळेस पाणी करून टाकायची ना त्यावेळेस एवढं नाही, थोडं ड्रायनेस यायचा तेव्हा, म्हणजे शॅम्पू लावल्यानंतर केस सिल्की व्हायचे. पण आत्ता या सगळ्याच वस्तूंमुळे शॅम्पू लावायच्या अगोदर सुद्धा केस तेवढे सिल्की होतात मेहंदी लावल्यानंतर. तर हे होत गेलेलं आहे टप्प्याटप्प्याने. जसं जसं हेअर केअर करत गेलेले आहे त्यानुसार केस छान झालेले आहेत. नेहमीप्रमाणे आज सुद्धा चांगलंच काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. केसांसाठी वेगवेगळे हेअर मास्क, टोनर, हेअर ग्रोथसाठी आणि हेअर फॉल कमी होण्यासाठी खूप वर्क करतात. पण जे आपले केस ऑलरेडी आहेत ना त्यांना मेंटेन ठेवण्याचं एकमात्र काम करतं ती म्हणजे मेहंदी. कुणी कितीही नावे ठेवली ना तर मेहंदी लावायची सोडायची नाही. मी तर तेच सांगेल परत, मी अनुभवलेलं आहे. तुम्हीच सांगा की जर मेहंदीने केस खराबच झालेले असतील तर मी दर महिन्याला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते माझे केस किती खराब व्हायला पाहिजेत. तर याच्यावरून तुम्ही पण लक्षात घ्या. आणि एवढे सुंदर केस मेंटेन करण्यासाठी खूप मनापासून काही गोष्टी कराव्या लागतात, जे की मी करते आणि तुमच्यापर्यंत शेअरसुद्धा करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये झालेले बदल किंवा तुम्ही कोणत्या रेमेडीज लावता, कुठून तुम्ही मला बघता, म्हणजे तुम्हाला जे काही कमेंट्स करायचे असतील ना ते सुद्धा करत चला. काही मला विचारायचं असेल ते सुद्धा. आणि हो, आपलं दुसरं चॅनल वर्षा गायकवाड ब्लॉग्सवरती कुकिंगचे व्हिडिओज आहेत, तिकडे सुद्धा फॉलो करा आणि प्रेम द्या. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. धन्यवाद.